नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत आहे। आज अतिशय म्हणजे धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आली, ते म्हणजे आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर। मित्रांनो, बकासूर कमी का पळत होता त्याचं एक कारण आहे, नेमकं कारण या ठिकाणी समोर आलेलं। नेमकं तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील याच्या अगोदर देखील बघितलं असेल। नेमकं का कारण देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यानंतर मैदानामध्ये कमी प्रमाणामध्ये गटाला चांगला गट काढत होता, पण सेमीला थोडंसं त्याचं स्पीड कमी होत होतं। पाठीमागच्या मैदानामध्ये देखील तुम्ही स्वतः पाहिलेलं असेल। महाराज सुद्धा अतिशय चांगला पळा होता, आपला विक्रमादित्य बकासूर कमी पळत होता। म्हणजे बैलगाडी क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बकासूर फॅन असेल, बैलगाडी क्षेत्रातला कोणत्याही नंदीचा फॅन असेल, प्रत्येकाला वाटत होतं की सर्वांचा बैलगाडी आता ह्याच्या अगोदर बकासूरने कितीतरी विक्रम रचून ठेवलेले आहेत, पण आता एवढं जवळजवळ 10 ते 15 मैदान झालं आपला लाडका विक्रमादित्य बकासूर कमी का पळतोय, प्रत्येकाला चिंता वाटत होती। पण मित्रांनो, जो काही त्रास होत होता तो त्रास आता स्वतःला बकासूरला होत होता, पण आता तो माणूस नसल्याने तो दुसऱ्याला सांगू देखील शकत नव्हता। त्यामुळे बकासूरला नेमकं काय झालं होतं ते देखील पाहणार आहोत। नेमकं मित्रांनो, बकासूरला झालं होतं ते म्हणजे तुम्हाला वाटत असेल की छाती भरलं तर काय झालं, तर मित्रांनो बकासूरला झालं होतं म्हणजे बकासूरच्या पोटामध्ये एक थोडीशी लोखंडाची तार आणि पाहिलं तर काही खडे त्यात डॉक्टरला आढळून आले। डॉक्टरांनी देखील ते व्यवस्थित चेक केले। चेक केल्यानंतर ते खडे बाहेर देखील काढलेत आणि पाहायला गेलं तर बकासूरची आता तब्येत पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आहेत। तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खडे तार पाहायला गेलं तर हे बकासूर नाही, कोणते महाराष्ट्रातील नंदी असतील तर हे का खातात, नेमकं कोणत्या वेळी खातात, त्या बैलाच्या पोटामध्ये कधी जातात हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। फक्त बकासूर नाही तर महाराष्ट्रातील सर्वच नंदी, त्या सर्व नंदीची आपण मनापासून जे धावणार नंदी असतील, शेतातील नंदी असतील, त्या नंदींची आपण काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। प्रत्येकाचा नंदी, प्रत्येक बैल मालकाला अतिशय प्रेम असतं नंदीवरती त्यांचं। तर त्यामुळे मित्रांनो, नंदींची काळजी कशी करायची, तर मित्रांनो, ज्यावेळेस बैलांच्या शरीरातलं लोह कमी होतं, लोह कमी झाल्यानंतर त्यांना लोखंडाची, ज्यावेळेस लोखंडावरती जर लोह पदार्थ असतो तो लोह पदार्थ चाकण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे जे लोहाचं कमतर, ज्यावेळेस डॉक्टर आपल्याला बैलांना चेकिंग करण्यासाठी येतात, ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते देखील चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे कोणतेही प्लॅस्टिकचे पदार्थ असतील, नंतर पाहायला गेलं तर तुम्ही प्लास्टिकचे पदार्थ टाकताना कधीच बैलाच्या आजूबाजूला टाकू नका। कदाचित त्यांच्या ह्याच्यातून खाद्यातून देखील त्यांच्या पोटामध्ये जाऊ शकतं। कधीही कोणत्याही लोखंडाचे जे वस्तू आहेत ते वस्तू देखील तुम्ही आजूबाजूला नव्हे। ज्यावेळेस तुम्ही शर्यतीला जाताय, शर्यतीला जाताना देखील ज्यावेळेस तुम्ही बैल बांधताय, शर्यतीत गेल्यानंतर टेम्पोतून बैल उतरताना जो काय आजूबाजूचा परिसर आहे तो आजूबाजू परिसर देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, तर तुमचे आपले बैल आहेत, नंदी आहेत, ते व्यवस्थित राहतील। अनेक बैलांचे जे काही पळ आहेत ते पळ देखील किती दिवसापासून कमी देखील आले आहेत, कारण देखील या ठिकाणी हे कारण देखील असू शकतं। अनेक बैलांना आपल्याला वाटत असेल की आपले बैल धावण्याचे कमी आलेत, तर देखील हे देखील रिझन तुम्ही व्यवस्थित डॉक्टरकडून चेक करून घ्या, नेमकं त्यांचा एक्सरे देखील करून घ्या। आणि आपल्या विक्रमादित्य बकासूरचा एक्सरे देखील करण्यात आला होता। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जे काही बेडग गाव आहे, बेडग येथील देखील चेकअपसाठी ठिकाणी बेडग येथे जे माल डॉक्टर आहेत, माल डॉक्टरकडे देखील आपल्या विक्रमादित्य बकासूरला नेण्यात आलं होतं। तिथे देखील व्यवस्थित चेक केलं, कुठं म्हणजे शिर वगैरे भरले का काय, सगळं व्यवस्थित चेक केलं। चेक केल्यानंतर त्याच्यानंतर तिथं आणलं होतं। नंतर आजच आपल्याला विक्रमादित्य बकासूरचा एक्सरे काढण्यात आला। त्या एक्सरे मध्ये पाहायला गेलं तर त्यांना एक तार आणि काही खडे त्यांना दिसत आले। त्या एक्सरे करून ते बाहेर सुद्धा या ठिकाणी काढण्यात आले आहेत। काढण्यात आलं तर आपल्या सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर या ठिकाणी सर्व व्यवस्थित आहे। आणि पुढील काय नंतर आराम केल्यानंतर ते जवळजवळ 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी आराम घ्यावा लागेल। आराम केल्यानंतर नंतरच आपल्याला पुढीलच्या मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसेल। कदाचित आपल्याला जे काही 17 तारखेचं एम आय देवीच्या यात्रेने जे मैदान आहे, यात्रेचं मैदान, या यात्रेच्या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता या ठिकाणी आहे बकासूर। मित्रांनो, ही होती बकासूर बद्दलची अपडेट। मित्रांनो, बकासूरला अतिशय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे बकासूरचं, आणि बकासूरने देखील ही माहिती लवकर म्हणजे मालकाला देखील, बैल मालकाला देखील समजली। आणि मित्रांनो, बैल मालकाला आणि लोकांना सुद्धा थोडासा हे झालं, म्हणजे आता हे व्यवस्थित निदान झाल्यानंतर बकासूरवरती नक्कीच पुढच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लढका, थोडीशी थंडी संपल्यानंतर नक्कीच आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर कमबॅक करेल। हेच आपण बकासूर आणि ईश्वर चरणी प्रार्थना करूया, आणि देवाला देखील प्रार्थना करूया की आपल्या विक्रमादित्य बकासूरची तब्येत व्यवस्थित हो, आणि पुन्हा एकदा बैलगाडीच्या प्रेक्षकासाठी, बैलगाडी लोकांसाठी, बैलगाडी फॅनसाठी, बैलगाडीच्या मालकांसाठी विक्रमादित्य बकासूर पुन्हा मैदानामध्ये गुलालामध्ये दिसावा, हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा।